वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. गुड मॉर्निंग. आज आहे 25 मार्च आणि आपण निफ्टीचा ओव्हरव्ह्यू घेतोय. तर निफ्टीने कालच ओपनिंगलाच त्याचा म्हणजे जी ओपनिंग रेंज ब्रेकआउट दिली ती त्याने सपोर्टच्या खालीच दिली. सो इट वॉज अ रिअली वन साइडेड ट्रेड काल होता शॉर्ट साइडला. प्रूफवर मी बघितलं दिले निफ्टी सपोर्ट्स फॉर टू डेज 14,800 आणि 700. ओके, 14,800 हा वरचा सपोर्ट दिलेला, कारण की ज्यावेळी मी व्हिडिओ हा बनवत होतो त्यावेळी निफ्टी हा एजीएक्स निफ्टी हा चांगला एक 100-150 पॉईंट कालच्या परवाच्या क्लोजिंग पेक्षा वर दाखवत होता. तर कुठेतरी एक मनात होतच की हा जर फ्लॅट ओपन झाला तर हाचे सपोर्ट नक्कीच तोडायची शक्यता आहे. तर तो ओपनच झाला सपोर्टच्या खाली. बेसिकली 780चा जो आपण पकडलेला तर हा ओपन झाला 750च्या आसपासच कुठेतरी त्याने हाय बनवलं. तिथून वन वे मुवमेंट दिली त्याने, तो पोहोचलाच नाही इथपर्यंत, 780 पर्यंतही गेला नाही तो. आय वॉज एक्सपेक्टिंग की तो वर ओपन होईल आणि एक खाली देऊन एक सपोर्ट घेऊन वर जाईल, पण तसं झालं नाही. मार्केटने त्याच्या खालीच गॅप डाऊन उघडली. आता ह्याचा सेकंड अर्थ असा आहे की जर सपोर्टच्या मार्केट जर खाली ओपन होतंय, इट विल बी अ रिस्की थिंग, कारण की त्याने सपोर्टही घेतला नाहीये, डायरेक्ट त्याच्या खाली ओपन झालंय. अशा वेळी कुठलीही ट्रेड इनिशिएट करताना थोडंसं एक बॅक ऑफ द माइंड रिस्क रिवॉर्डचा पण विचार करावा लागतो की एवढ्या खाली निफ्टीला सेल करणं इज इट ओके ऑर नो. सेल ऑन राईजची वाट बघितली पण तो आला नाही सेल ऑन राईज, कारण की सपोर्ट बिकम रेजिस्टन्स. त्यामुळे असं वाटलेलं की 780च्या आसपास कुठेतरी सेल करून एक नंतर इनिशिएट करता येईल पोझिशन, पण काही झालं नाही. सो इट वॉज अ फ्लॅट डे फॉर मी, नो ट्रेडिंग झोन फॉर मी. आता निफ्टीने तो सपोर्ट न घेता परत एकदा निफ्टी 590चा जो आपला आधीचा जे आपली सपोर्ट लाईन आपण ड्रॉ करून रोज डिस्कस करतोय, परत निफ्टीने ती ब्रिज केली. अँड नाव अगेन इट इज स्टार्टिंग टू ओव्हर अराउंड दिस झोन. ह्याच्या खाली एक मोठा सपोर्ट बसलाय. आपण थोडीशी टाइमलाईन आता मोठी करूया. सो आय विल गो ऑन आवरली चार्ट. तर निफ्टी कुठेतरी आता या झोनला, मी जसं 2 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की दिस इज नाव फर्स्ट सेकंड, ठीक आहे. थर्ड टाइम आता या झोन मध्ये निफ्टी सपोर्ट घेतोय. जर इथे येऊन परत निफ्टीने ही लेवल तोडली, इट विल बी अ डिझास्टर. देन खूप मोठा फॉल एक्सपेक्ट होईल खाली. तो घेऊन जाईल सरळ सरळ 13,300 13,700च्या आसपासच्या झोन मध्ये कुठेतरी ते खाली तो एंटर करेल. तर ही ट्रेंड लाईन एक जी आहे मेजर, ती एक सपोर्टचा काम त्यावेळी करेल. पण आता जर या लेवल जर तुटल्या 14,460 आणि 14,280, हा एक नो ट्रेडिंग झोन आहे. याच्यामध्ये निफ्टी आल्यावर काही करायचं नाही, परत एक नो ट्रेडिंग झोन आहे. सो फॉर मी निफ्टी एक 14,460 ला जर मला मिळाला तर मी एक छोटीशी बाय साइड एक प्ले करेन, बिकॉज इट इज अ गुड सपोर्ट. त्यामुळे इथे जर मला एखादा निफ्टीचा ट्रेड मिळाला तर मी डेफिनेटली त्याला घेईन. पण सध्या युएस मार्केट आणखीन आपले इंडियन कोरोना केसेस याच्यामुळे मार्केट जबरदस्त वोलॅटाईल झालंय. आणि ते मी सांगितलं होतं की 31 मार्च पर्यंत काही करणं प्रॉब्लेमच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही तुम्ही करू शकत नाही की स्टॉप लॉस तुमचे मोठे ठेवावे लागतात इंडेक्स प्ले करायचं असेल तर. स्टॉक स्पेसिफिक त्यांच्या रन्स आहेत, पण सगळीच सेक्टर आपण जसं बघितलेलं सोमवारी की सगळीच सेक्टर प्रॉफिट बुकिंगच्या एजला होती. सो कुठेही काही आता तसं एक पॉझिटिव्हनेस अजून तरी मार्केटमध्ये येत नाही. तो कधी येईल, ज्यावेळी मार्केट 14,750च्या वर क्लोज देईल. हा सपोर्ट येतो, ठीक आहे. या सपोर्टच्या वर क्लोज देऊन ही ट्रेंड लाईन जर डिसायसिव्हली ब्रेक करून परत इथे ट्रेड करायला लागलं तर वी कॅन सी अ न्यू हाय. बट तोपर्यंत ही जी ग्रीन लाईन मार्क केलेली आहे, दिस इज अ रेजिस्टन्स नाव. निफ्टीला आता खूप मोठे मोठे रेजिस्टन्स फेस करावे लागणार. पहिला रेजिस्टन्सचा हाच आहे. सो आय विल डेफिनेटली ऑन अ बाय साइड, बट नॉट नाव. मी थोडीशी वाट बघेन आणि त्याच्यानंतर माझा जो कॉल असेल तो मी ग्रुपवर देईन. आता एक बँक निफ्टीकडे लक्ष देऊया, काय बँक निफ्टी मध्ये झालं.
निफ्टी बँक मध्येही एक प्रॉफिट बुकिंगचा सिनारिओ दिसतोय. डेली बेसिसवर घेऊया दिवसाला. निफ्टी बँकने काल काय केलंय बघा. काल निफ्टी बँकने ही जी गॅप होती ती फायनली क्लोज केली. इट फायनली क्लोजेस. आणि त्याच्या आधीच्या दिवशी मी काय सांगितलेलं की ही जी कॅन्डल आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. या कॅन्डलच्या कुठल्या तरी कॅन्डलवर क्लोज यायला हवा. तो अनफॉर्च्युनेटली क्लोज खालच्या साईडला आलाय आता. नाव अगेन या कॅन्डलचा इम्पॉर्टन्स जास्त आहे. तुम्हाला या कॅन्डलच्या वर जर एखादा क्लोज आला माझ्यासाठी तर तो खूप महत्वाचा असेल. सो दिस इज अ रेजिस्टन्स नाव. 34,320 इज अ रेजिस्टन्स फॉर बँक निफ्टी. आणि फिबोनाची जर ड्रॉ केली तर बाईंग अपॉर्च्युनिटी कुठे मिळू शकते साधारण, आणि आपण कुठे ट्रेंड चेंज होतो तेही बघूया. या लो पासून एक लेवल्स ड्रॉ करतोय. सो दिस इज 32,797. दिस इज अ फायनल सपोर्ट फॉर बुल. जर हा सपोर्ट ब्रीच झाला तर निफ्टी बँक निफ्टी परत ही एकदा लेवल रिटेस्ट करेल आणि मग तिथून खाली जायच्या अजून तयारीला सुरुवात करेल. सो अजूनही ट्रेंड बुलिश आहे. दिस इज जस्ट अ करेक्शन टिल 32,800. ही लेवल जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत निफ्टी बँक निफ्टी हा बाय ऑन डीपच आहे. तर एक इथे जर निफ्टी कुठे आज बँक निफ्टी मिळाला सर इथे कुठेतरी एक बँकिंग स्टॉक तुम्ही एक लॉंग पोझिशन इनिशिएट करू शकता. कारण की तुमचा स्टॉप लॉस खूप छोटा असेल या केसमध्ये. तर बँक निफ्टीने 32,800 लेवल तोडली तर तुम्ही त्या स्टॉक स्पेसिफिक रन्स म्हणून पण एक्झिट होऊ शकता. बिकॉज देअर आर गुड स्टॉक्स यू कॅन गेट नाव. थोडे बँकिंगचे पण स्टॉक्स बघून घेऊया आपण. एसबीआय, ही लेवल मी खूप आधी ड्रॉ केली होती की मला या लेवलच्या वर मिळालं तर मी तो घेईन. आणि हिरन ज्यांनी मिस केली आहे त्यांच्यासाठी दिस इज अगेन अ गुड चान्स. जर मिळाला या लेवलला 340च्या लेवलला जर एसबीआय मिळाला किंवा मग या लेवलच्या इथे आसपास जरी अजूनही तो घेण्यासारखाच आहे. म्हणजे 355च्या आसपास जरी आला तरी तो चांगला, कारण की अगेन फिबोनाचीचा रूल आहे. इट इज स्टिल येट टू रिच 349 लेवल. सो माझ्यासाठी एसबीआय या झोन मध्ये मी बाय करेन. दिस विल बी अ माय बाय झोन. आणि स्टॉप लॉस असेल 330च्या खाली. तर 330च्या खाली एसबीआय वीक होईल. तर येणाऱ्या 2-4 दिवसात किंवा या महिन्याच्या अखेरीस जर तुम्हाला इथे कुठे एसबीआय मिळाला आणि इथे कुठेतरी बुलिश कॅन्डल बनवून तो जर वरच्या साईडला जायच्या तयारीत दिसला तुम्हाला तर डेफिनेटली त्याला बाय करा. अँड वन मोर रिझन इज सेलिंग खूप नाही होते. इफ यू सी द व्हॉल्युम्स when it is going up, it was going up, it was huge, but now there is no volume, but correction is happening, right? तर हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी आहे. डिलिव्हरी बेस्ड सेलिंग अजूनही होत नाहीये. बाकी पण कुठले कुठले स्टॉक चांगले ते बघून घेऊया. बँक ऑफ बरोदा, येस, नाव दिस इज अंडर सिव्हिअर प्रेशर नाव. कारण की ह्याची रन समजा मी इथून घेतली या ब्रेकआउट पासून, इट हॅज ब्रीच द बुलिश झोन. हा कुठेतरी एक हेड अँड शोल्डर बनवून खाली जायच्या तयारीत आहे. सो आय विल अवॉइड दिस स्टॉक. बँक ऑफ बरोदा मध्ये माझा तर काही व्ह्यू नाहीये. मी 75-76च्या वर गेल्यावर विचार करेन त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे ऍक्सिस बँकचा बघून घेऊया. ऍक्सिस बँक अगेन त्याच झोन मध्ये फिरतोय, एक्सटेंड करतो. हे झोन इथे नो ट्रेडिंग झोन आहे. इथे कुठे मिळालं तुम्ही बाय इनिशिएट करू शकता. अगेन ही लेवल आहे 688 ची. पण बँकाज आता जबरदस्त प्रेशर मध्ये असणार. आणि जर परत लॉकडाऊन आणि बिझनेसेसवर परिणाम झाला तर लोन रिपेमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी परत डोकं वर काढणार. त्यामुळे सध्या स्टेट कोर्टने जरी दिलासा दिलेला असला बँकांना की एनपीएस दाखवू नका, बट
ते किती वर्कआउट होईल काही सांगता येत नाहीये. आणि जर ही ट्रेंड लाईन अजून पुढे एक्सटेंड केली तर दिस इज अ फायनल सपोर्ट फॉर ऍक्सिस बँक. एकदा शेवटची आयसीआयसीआय पण बघून घेऊया. आयसीआयसीआय ऑल्सो सेम सपोर्ट. आता आयसीआयसीआय 529 आसपास जर आयसीआयसीआय मिळालं तर डेफिनेटली घ्या. हा इथपर्यंत एखादा बाउन्स देऊन किंवा असं येऊन हा इथपर्यंत तर येणारच आहे. सो बेटर वॉच आउट फॉर दिस टू लेवल्स. बेसिकली अजून एक लेवल मी ड्रॉ करतो. दिस ऑल्सो गुड लेवल. 550 आणि 530 आसपास कुठे आयसीआयसीआय मध्ये डेफिनेटली त्याला घ्या. आणि बाकी ट्रेड करता तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर नक्की कन्सल्ट करा. दिस वॉज अ शॉर्ट व्यू ऑफ माइंड फॉर टुडे. सो थँक्यू. हॅव अ नाईस डे.